गणित कसं सोपं आहे हे सांगण्याची संख्या देखील खूप आहे. आवडत नाही त्याची कारणं बहुतेक अनेक असतात. समजत नाही किंवा शिकवलेलं डोक्यावरून जातं, गणित चुकतं, परीक्षेच्या वेळेस काही आठवत नाही, आमचे सरला पेपर नीट तपासत नाही, दशांश चिन्ह आणि साधी उंची खून लिहिले नाही म्हणून शून्य मार्क दिले जातात, वजाबाकी ऐवजी बेरीजी तर लगेच सूत्र दिले जातात, पाढे पाठच नाही, वेगवेगळे सूत्र लिहिले आहे लक्षात राहत नाही, गणित येत नाही म्हणून कंटाळाच येतो, असे अनेक कारण आहेत. याही कारणामध्ये आणखी अनेक कारण आपण ऍड करू शकतो. परंतु यातील 95% कारण हे तकलादू खोटी आहेत असं मला वाटते. गणितासारखा विविध रंग आणि विस्तार असलेला मनोरंजक मन गुंतवून ठेवणारा विषयांचा बागोबा आपण आपले शिक्षक, आपले आई वडील सर्वांनी करून ठेवलेला आहे. आणि त्यामुळे त्यांना भीती वाटते, त्यांना गणित हा विषय आवडत नाही असं मला वाटतं. इतर विषयात कसं एखाद्या प्रश्नाचं उत्तर अर्धे बरोबर असेल तर त्या प्रश्नाला अर्धे गुण मिळतात. गणित हा विषय अतिशय साधा पण कडक शिस्तीचा असल्यामुळे गणित या विषयामध्ये एकतर पूर्ण गुण मिळतात किंवा शून्य गुण मिळत असतात. म्हणूनच विद्यार्थी या शून्य गुणाला घाबरून आपण एखादे उदाहरण सोडत असताना जर चूक झाली आणि आपल्याला जर शून्य गुण भेटले तर आपले पालक रागावतील किंवा आपले शिक्षक आपल्याला रागावतील या भावनेने विद्यार्थी धडकताखाली परीक्षा देत असतात. चुका होऊ नयेत किंवा खूप मार्क मिळावे यासाठी एक साधी युक्ती आपल्या पुस्तकामध्ये लेखकाने मांडलेली आहे. गणिताची दोस्ती करा, अगदी बेस्ट फ्रेंड बनवा. हे काय अगदी सोपं आहे. तर तुम्ही कसं वर्गातल्या तुमच्या मित्राशी दोस्ती करत असताना त्यांच्या कलेकलेने वागत असता, त्यांना जे हवं आहे ते आपण त्यांना देण्याचा प्रयत्न करत असतो. एखाद्या वेळेस आपण त्यांना त्याचं आवडीचं खाद्य आणून देत असतो आणि त्याला बेस्ट फ्रेंड बनवत असतो. त्याचप्रमाणे गणिताच्या निवडी पहा, गणिताशी वागा, थोडं त्यांच्या कलाकाराने घ्या, सराव टापटीप त्यांचा हा खाऊ आहे. त्यांचा म्हणजे गणित विषयांचा, म्हणजे गणित तुमचा जाणी दोस्त बनेल. मग तुम्ही सगळ्यात लाडकी बनाल. गणिताची ओळख व गणित म्हणजे काय या पुस्तकामध्ये सांगितलेलं आहे. दशमान पद्धत म्हणजे 0 ते 9 अंक आणि विविध क्रिया बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार असेल, वर्गमूळ असेल, घनमूळ असेल, क्षेत्रफळ असेल या करण्यासाठी वापराच्या खुणा एवढेच. परंतु संख्या आणि खुणा यामुळे गणिताचा विस्तार इतका प्रचंड होत गेला तो अनंतापर्यंत पोहोचलेला आहे. या 10 संख्या आणि क्रिया करावाच्या खुणा ही सारी चिन्हे आहेत. वेगवेगळ्या काळात मानवाने वेगवेगळ्या गोष्टीसाठी खुणा किंवा चिन्हे शोधली, त्यात सोयीनुसार बदल होत गेले आणि आज तुम्ही आम्ही वापरत असलेले चिन्ह तयार झालेले आहेत. आणि मला सांगायला अभिमान वाटतो, हे पुस्तक वाचल्यानंतर तुम्हाला देखील अभिमान वाटेल की सगळ्यात भारतीय गणित सगळ्यात पुढे आहे. कोणीतरी अभारतीय म्हणजे भारताच्या बाहेरचा कुठला व्यक्ती वाईट भावनेने म्हटले आहे की भारतातला गणितातला योगदान काय तर शून्य. या वाक्यात शून्य म्हणजे संख्या आणि शून्य म्हणजे काही नाही. आणि या दोन अर्थाने शून्य हा शब्द आलेला आहे आणि शून्याचा शोध हा भारतातील आर्यभट्टांनी लावलेला आहे. मी म्हणे शून्य आम्हा भारतीयांना दिले नसते तर जगाचं गणित वाढलंच नसतं आणि भारतीय गणिताच्या शून्याने गणितात पूर्णत्व आले आहे असे पाश्चात्य लोक आज म्हणत आहेत. तर ही सर्व चिन्हे व त्यांची माहिती अतिशय मनोरंजक आहे. या संख्याच्या गुणांचा इतिहास फारच जुना म्हणजे इसवी सन 200 वर्षापूर्वीचा आहे. पूर्वीच्या गणिताचा अभ्यास करताना विचारमंथनातून ज्यांना जे जमलं त्याला त्यांनी ग्रंथ रूप दिलेले आहे. असे अनेक ग्रंथ अनेकांनी लिहिलेले आहेत आणि काळानुसार अनेक ग्रंथ लुप्त पावलेले आहेत आणि जे ग्रंथ शिल्लक आज राहिलेले आहेत त्या ग्रंथावर आजही अभ्यास केला जात आहे. निसर्गाने कुठेही 1 ते 9 व 0 हे अंक आणि गणिती क्रिया यांचे चिन्हे आढळत नाही. निसर्गामध्ये आपण एखादे झाड पाहतो आढळतो आपल्याला, समुद्र आढळतो आपल्याला, अनेक वस्तू आढळतात आपल्याला, परंतु 0 ते 1 आणि त्याच्या क्रिया प्लस मायनस कुठे आपल्याला निसर्गामध्ये पाहायला मिळत नाही. त्यामुळे वेगवेगळ्या गणितींनी वेगवेगळ्या शतकात वेगवेगळी चिन्हे आणि नावे, संख्या, क्रिया वापरलेल्या आहेत.
या पुस्तकामध्ये पुढे लेखकाने काही गोष्टी मांडलेल्या आहेत. ग्रीक लोकांनी आणि रोमन लोकांनी संख्यासाठी पुढील अक्षरांचा वापर केलेला आढळतो असे त्यांचं म्हणणं आहे आणि ते खरं सत्य आहे. आपण पाहिलेलं आहे. ग्रीक पद्धतमध्ये 10,000साठी 100 वापरला जातो, 1000साठी x आणि 100साठी h. आणि रोमन पद्धतीमध्ये आधी आपण ते वापरत असतो. रोमन पद्धतीमध्ये 5साठी v वापरतो आपण कॅपिटल, 10साठी x वापरतो आपण, 50साठी l, 100साठी l, 500साठी d आणि 1000साठी m. जुन्या हस्तलिखितात आपला 4 अंक पुढील प्रमाणे असतील. पुढील प्रमाणे म्हणजे प्राचीन भारतामध्ये 4 अंक हा जसं बैलाचे शिंग असं बाहेर निघालेले असतील त्या पद्धतीमध्ये लिहिलं जात होतं प्राचीन काळामध्ये. आज त्याचं स्वरूप थोडंसं बदललेलं आहे. रोमनमध्ये 4 वेळेस आय कॅपिटल वापरलं जात होतं आणि बाबिलोनियामध्ये आज आपण कॅपिटल गॅमा म्हणतो, तर 4 वेळेस कॅपिटल गॅमा जर लिहिलं त्याला आपण 4 समजलं जातो त्या भाषेमध्ये. आणि इंग्रजीमध्ये मात्र आपण आज जो 4 वापरतो तो त्या काळामध्ये देखील होता. आणि मराठी आणि अरेबिक भाषा संख्यामध्ये काही खूप साम्य आपल्याला दिसत आहे. तुम्ही जर दोघांचं साम्य जर पाहिलं 0 ते 9 पर्यंतच्या अंकाचं, तर मराठी भाषेमधलं आणि अरेबिक भाषेमध्ये खूप साम्य आहे. बाकीच्या सर्व भाषेमध्ये साम्य नाही, पण या 2 भाषेमध्ये मराठी आणि अरेबिक जवळपास 90% साम्य आपल्याला दिसून येईल. आणि आपल्या शतपथ ग्रंथ ब्राह्मण या ग्रंथात 4साठी कृत हा शब्द वापरलेला आहे. वेदांत ज्योतिष या ग्रंथात 4साठी अय, 1साठी रूप, 8साठी गुण आणि 12साठी युग हे शब्द संख्या दाखवण्यासाठी वापरलेले आहे. एका संस्कृत प्राचीन काव्यात आकाश पंच वसु पक्ष हा शब्द 2850 या संख्येसाठी वापरण्यात आलेला आहे. भारतीय गणितीने व्याकरणाप्रमाणेच अंकसंख्या आणि त्यांच्यावरील क्रियांचे वेगवेगळे नियम बनवलेले आहेत. त्यातल्या 4 प्रमुख नियमांचे नावे असे होते: योग वियोग. आपण आता हा योग वियोग आपण आपल्या प्राणायामसाठी वापरला जातो, योगासाठी वापरला जातो. योग वियोग वियोग. दुसरा वियोग, तिसरा योग गुणन आणि चौथा गुणन. हा वाक्यप्रचार त्या काळामध्ये केला जात होता. छंद सूत्र नावाच्या ग्रंथात शून्यासाठी नुसते टिंब वापरले जात होते त्या काळामध्ये. भास्कर या गणितीने ऋण संख्या लिहिताना ऋण करिता 0 वापरलेले आहे. आर्यभट्टने ऋण करिता संख्येच्या डोक्यावर टिंब लिहिलेले आहे. आणि वैदिक गणितातही ऋण संख्या डोक्यावर आडवी रेषा ओढलेली आहे. प्राचीन ग्रीकांनी आपल्या भाषेतील मूळाक्षरेच संख्यासाठी वापरले आहे. कुठले मूळाक्षरे? अल्फा आणि बीटा आणि गॅमा. अल्फासाठी 1 वापरलेला आहे, बीटासाठी 2 वापरलेला आहे आणि गॅमासाठी 9, म्हणजे 9साठी गॅमा. इटालियन गणिती प्लस हा आपल्या नावाचे पहिला अक्षर, प्लसचं पहिला अक्षर काय? पी. आणि पी हे पहिला अक्षर बेरजेसाठी वापरलेला आहे. वेद काळात टिंब हे चिन्ह काही अधिकचे व काही वजाबाकी या क्रियेसाठी वापरलेले आहे. वरील उदाहरणे पाहिली तर या त्यावेळच्या मानवाला गणिताला चांगले रूप देण्याचा, नियम लिहिण्याचा वा तयार करण्याचा, चिन्ह तयार करण्याचा खूप काही चांगला प्रयत्न केलेला असं आढळून आलेला आहे. या मानवाच्या बुद्धीने झेप किती उंच घेतलेली आहे आपल्याला पाहण्यानंतर लक्षात येईल. जर्मनी आणि इंग्लंडमध्ये गणित तज्ञांनी गोंधळ कमी करण्यासाठी एक शक्ती तयार केली की बेरजेसाठी आज आपण प्लस चिन्ह वापरतोय ते कंपल्सरी केलेलं आहे, दंडक केलेला होता. आणि डच गणिताने देखील बेरजेसाठी आज आपण असलेला अधिकसाठी जो चिन्ह वापरतो हे चिन्ह प्रथम वापरले आणि नंतर साऱ्या जगाने ते मान्य केलेलं आहे. आणि आज आपण तेही वापरत असतो अधिकसाठी, जे आडवी आणि उभी रेषा. वजाबाकी दाखवण्यासाठी काही देशातल्या पुस्तकात आडवी रेषाने मध्ये एक टिंबाने वर एक, आज आपण भागाकारसाठी वापरतो, हे चिन्ह वापरल्याचा दाखला आहे. आणि कालांतराने दोन्ही टिंबे जाऊन वजाबाकीचे फक्त आडवी रेषा आजचे चिन्ह तयार झालेले आहे. साधारण 3-4 वर्षापूर्वी भारत देश आणि सिंधू संस्कृती उत्कर्षाच्या परमशिवेवर होती. आणि भारत देशाचा समुद्र म्हणजे हा इकडला भाग आपला असेल, पश्चिमेकडला भाग असेल, आणि खैरब खिंडी मार्गे जगाशी संबंध जोडला गेला होता.
विद्वान लोक भारतामध्ये येत होते, ज्ञानाचे देवाणघेवाण करत होते आणि आपल्या भारत देशाला पूर्वी फार वर्षापूर्वी अनेक देशातील विद्वानांनी भेटी दिल्या आणि ते आपले ज्ञान विशेष करून गणित विषयाचे गणित ग्रंथ त्यांनी आपल्या देशामध्ये नेले. त्या देशामध्ये नेऊन त्याचं भाषांतर केलं आणि आपली दशमान पद्धती आज जगभर झालेली आहे. मला आनंद वाटतो की समजा या आपल्या दशमान पद्धतीचा जगभर प्रसार झालेला आहे, तर खूप आनंद आपल्या सगळ्यांना वाटायलाच पाहिजे. मला असं वाटतं की समजा समुद्राच्या सफरेला जायचं असेल तर आपल्याला बोट नाव याची गरज लागते आणि त्याच्या सहाय्याने आपण एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जातो. अगदी तसाच गणित हा प्रचंड समुद्र आहे आणि त्यात सफर करण्यासाठी जगातल्या गणितीने आपल्याला आपापल्या परीने संख्या प्रतीक चिन्हे खुणा पद्धती यांच्या नावाभोवती मजके बनवले आहेत आणि हे सर्व आपल्यासाठी ठेवून आपल्यासाठी बऱ्याच वर्षापूर्वी गेलेले आहे. आपले विश्व सतत प्रसरण पावत आहे. त्याचप्रमाणे मानवाच्या मेंदूतून निघालेले हे गणित, या गणितातही आजही विविध शोध संशोधन चालूच आहे. नवीन नवीन गणितीय संकल्पना चिन्हे गणितात येत आहेत. आपल्यापैकी एखादी आणखी आपला गणितीय आपला बांधव नवीन एखादी संकल्पना आपल्यासाठी बोट म्हणून घेऊन येऊ शकतो, हे मला खात्री आहे. सर्व श्रोते हो, मोठी माणसं ही मोठी असतात म्हणजे नक्की कशी असतात या पुस्तकात सांगण्याचा त्यांनी प्रश्न खूप चांगल्या प्रकारे केला आहे. मोठी माणसं ही मोठी कशी असतात याचा विचार आपण कधी कधी केलाय का असं लेखकांचं म्हणणं आहे. मोठी माणसं इतरांप्रमाणेच असतात, जसे की आपण आज आहोत, आपल्यासारखेच असतात. आपल्यासारखीच, पण ते जे करतात ते वेगळं काही वेगळं करून टाकतात. आपल्या मेंदूचा वापर जास्त केलेला त्यांनी दिसतात. आपण आपल्या मेंदूचा कार्यक्षमतेच्या साधारण 12 ते 13% भाग वापरत असतो असं लेखक म्हणत असतात. म्हणजे 88% भाग आपण वापरत नाही. आणि मोठी माणसं हे मेंदूचा 40 ते 50% भाग वापरत असतात असं विज्ञान सांगत असतं, असं या पुस्तकामध्ये उल्लेख केलेला आहे. ही माणसं मग आपल्या मेंदूच्या बुद्धीचा वापर करून मानवाची प्रगती कशी घडेल अशा तऱ्हेची प्रचंड काम करताना आपल्याला दिसत असतात आणि बरेच काही त्यांनी शोध लावलेले आहे. अशा माणसाला जर एकांत मिळाला, देखील खूप त्यांच्याकडे आत्मविश्वास असेल, बुद्धीचा मॅक्झिमम वापर करण्याचा त्यांचा मानस असेल, अशा जर माणसाला जर एकांतवास मिळाला तर मग बघायलाच नको आहे. त्यांच्या सोबत असलेली बुद्धी विचार आणखी तीक्ष्ण धारदार होत जातात आणि ओजस्वी विचार रत्ने त्यातून निर्माण होतात. आणि अशा मोठ्या माणसाची नावे, त्यांची कर्तव्य आपण नेहमी आठवायची असतात. तुम्हाला अशी खास माणसे आठवतात का, असे क्वेश्चन मार्क करून दिलेले आहे पुस्तकामध्ये. आणि त्यांनी काही उदाहरणं दिलेली आहेत चांगल्या अशा व्यक्तीची, की ते म्हणतात स्वातंत्र्य लढ्यात सशस्त्र क्रांतीचा विडा उचलले स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर. हे स्वातंत्र्याच्या जे इंग्रजांचं राज्य असताना ते सावरकर होते आणि इंग्रजांनी त्यांना पकडून अहमदाबादच्या सेल्युलर जेलमध्ये काळ्या पाण्याच्या शिक्षेला पाठवलेले होते. सोबतीला फक्त होतं बुद्धी आणि जगण्याची प्रचंड आस. आणि या दोन गोष्टीच्या जोरावर त्या जेलच्या कोठडीच्या भिंतीवर लिहिलं गेलं कमला हे खंड काव्य. म्हणजे पहा, जर आपली बुद्धी, आपण त्या बुद्धीचा पूर्णपणे वापर केला आणि आपली जर जिद्द असेल तर आपण कुठेही काही करू शकतो. यामध्ये संदेश त्यांना द्यायचा होता. लेखक दुसरे एक महान व्यक्तीचं उदाहरण देत आहेत. लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगात इंग्रजांनी त्यांना ठेवलं होतं. एकांत वासाचा सदुपयोग करून गीता रहस्य, म्हणजे गीता रहस्य गीतेवरचे टीका लिहिलेले आहे. ओरायन व द आर्किटेक्ट होम इन द वेदा हे 2 ग्रंथ लिहिले आहेत जेलमध्ये असताना. आणि टिळकांचा गणितांचा व्यासंग प्रसंग प्रचंड होता. खूप गणितावर प्रेम होते टिळक आणि त्यामुळे त्यांनी संपूर्ण ग्रहकुलाची गणिते मांडून टिळक पंचांग हे निर्माण केलेलं आहे. आपण आज देखील आपण टिळक पंचांग वापरत असतो बरेच.
पंचांग तयार करणं एवढं सोपं नव्हतं. पूर्ण ग्रहकुलाचा अभ्यास आणि ग्रहकुलाचा अभ्यास करण्यासाठी गणिताची खूप आवड आणि ज्ञान पाहिजे आपल्याला. आणि ती त्यांच्याकडे असल्यामुळे आणि जिद्द असल्यामुळे तुरुंगात असताना देखील टिळक नावाचं पंचांग त्यांनी खूप चांगल्या प्रकारे तयार केलेलं आहे. पूर्ण भारतामध्ये आज टिळक पंचांग वापरलं जात आहे. यासाठी गणित असणं आणि त्याचा उपयोग करणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि हे टिळकांनी केलं तुरुंगातल्या एकांतवासामध्ये. श्रोते हो, तुम्ही अशी मोठ्या माणसाची माहिती करून घ्या, त्यांची चरित्र वाचा म्हणजे तुम्हाला मुळापासून कळेल आणि तुम्ही मोठे व्हायला व्हाल यात शंका नाही असे लेखाने म्हटलेलं आहे. कारण आपल्याला माहितच आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने म्हणलेलं आहे, वाचाल तर वाचाल. त्याच विचाराप्रमाणे जर आपण चाललो तर नक्कीच आपण देखील मोठे व्हायला होणार, यात काही शंका नाही. जसं जगामध्ये एक ग्रेट थोर गणिती ट्रेचनबर्ग, तुम्हाला ऐकून असेल ट्रेचनबर्ग. त्यांचा जन्म 17 जून 1888 रोजी जुन्या रशियातील ओडिसा या गावी झालेला आहे. आणि शालेय शिक्षण संपवून ट्रेचनबर्ग सेंट पीटर्सबर्ग येथील अभियांत्रिकी संस्थेत दाखल झाले आणि त्यांनी पदवी देखील संपादन केली होती. जगप्रसिद्ध ओबुशा या जहाज बांधणीच्या शिपाई यार्डमध्ये त्याने ट्रेगी म्हणून नोकरी सुरुवात केली. आणि त्यांच्या बुद्धीला पाहून त्या कंपनीत त्यांना इंजिनियर म्हणून त्यांची निवड झालेली होती. ट्रेचनबर्ग खूप हुशार बुद्धीची होती आणि त्या चीफ इंजिनियर म्हणून काम करत असताना त्यांच्या हाताकडे जवळपास 11,000 माणसे होती. त्याच वेळी पहिले महायुद्ध भडकले आणि तरुण जेव्हा ट्रेचनबर्गचे शांततापूर्ण जीवन बदलून गेले. युद्धाच्या काळात ट्रेचनबर्ग प्रभावी भाषणे देत असे. त्या काळामध्ये ट्रेचनबर्ग हे खूप प्रभावी भाषण देत असे, त्यामुळे त्यांचे नाव जहाल क्रांतिकारकाच्या यादीत आले आणि त्यांना पकडून फाशी देण्याचे ठरवण्यात आले. हे जेव्हा त्यांना समजले, त्यांनी शेतकऱ्यांचे वेषांतर करून जर्मनीला पलायन केले. जर्मनीत एका लहानशा खोलीत राहू लागले. परंतु कधीही जर्मनीत गेल्यानंतर त्यांच्या हुशारीमुळे त्यांना लगेच नोकरी मिळाली, त्यांना मित्रही मिळाले आणि नोकरी करता करता तो एका क्रांतिकारी विचारांच्या मासिकाचे संपादकही बनले. भविष्यातील जर्मनी कशी असेल याबद्दल आपल्या कुशाग्र पद्धतीने तो भाषणे करू लागले, चर्चा रंगू लागल्या. जर्मनीतल्या एका खानदानी मुलीशी त्याने लग्नही केले व जीवनात स्थिरता आली. रशियाच्या घडामोडीवर त्याने अनेक पुस्तके लिहिलेली आहेत. तर पुस्तके लिहिल्यानंतर रशियामध्ये एक तज्ञ व्यक्ती म्हणून त्याची ओळख होऊ लागली. जर्मनीत त्या काळात एक क्रांती झाली आणि हिटलरच्या रूपाने एक क्रूर हुकुमशहा जन्म झाला. ट्रेचनबर्गच्या संबंधित मनाला खूप वेदना होत होत्या. हिटलरच्या विरोधात त्यांनी अनेक लेख देत होते. अनेक ठिकाणी त्यांनी हिटलरच्या विरोधात भाषणं करत होते आणि हिटलरच्या कानावरही त्यांचे नाव गेल्यानंतर हिटलरने त्यांना एक जॉब विचारला आणि यांना माहीत होतं की हिटलर हा खूप क्रूर असल्यामुळे तो हिटलर आपल्याला सहज सोडणार नाही. म्हणून त्यांनी जर्मनी सोडून पळाले आणि व्हिएन्ना येथे आले. म्हणजे रशियामधून त्याला पळून जर्मनीमध्ये आले, जर्मनीतनं पळून नंतर व्हिएन्ना येथे आले आणि व्हिएन्ना येथे पुन्हा ट्रेचनबर्गने आपला जम बसविला आपल्या बुद्धीच्या बळावर. इंटरनॅशनल सायंटिफिक जर्नलचे ते संपादक देखील झाले आणि संपादक म्हणून त्यांनी सुरुवात देखील केली होती. एक दिवस जर्मनी फौजा ऑस्ट्रेलियात घुसल्या. ज्यांनी तिथून पळून गेले होते त्या ठिकाणी ऑस्ट्रेलियाच्या भागामध्ये घुसल्या आणि महायुद्ध पेटलं होतं. त्या काळामध्ये पहिलं महायुद्ध सगळं जगामध्ये पेटलं होतं आणि जर्मनीच्या फौजा हा ऑस्ट्रेलियामध्ये घुसल्या आणि यावेळी मात्र ट्रेचनबर्गला पळण्याची संधी मिळाली नाही आणि त्याला तुरुंगात थांबण्यात आलं. कुठं? ऑस्ट्रेलियामध्ये. आणि ट्रेचनबर्गने
कशीबशी आपली तुरुंगातून सुटका करून घेतली आणि आपल्या बायकोसोबत ते युगोस्लेव्हिया मध्ये पळून गेले. पण तिथे त्यांना जर्मनीच्या सैनिकांनी पकडले व साध्या तुरुंगाऐवजी क्रूरतेबद्दल प्रसिद्ध असलेल्या तुरुंगामध्ये त्यांना ठेवण्यात आलं आणि त्या तुरुंगामध्ये त्यांचा अफाट छळ करण्यात आला. तुरुंग खूप दुर्गंधी होती, अत्याचार होत होते आणि कैदींना बऱ्याच कैद्यांना तर वेळ लागत होता. स्टेचनबर्गला जेव्हा जाणवले की आपलेही मानसिक संतुलन बिघडत आहे, त्यांनी स्वतःची एक दुनिया तयार केली. कारण मानसिक संतुलन बिघडून म्हणून आपण कुठेतरी गुंतून यावं लागतं. आणि स्टेचनबर्गला ज्यावेळेस त्यांना लक्षात आलं की आपण आता वेडे होणार आहात, आपले मानसिक संतुलन बिघडत आहे, तेव्हा स्वतःची एक दुनिया तयार केली त्यांनी आणि त्या दुनियेत तो गुंग झालेले होते. तर ही दुनिया अतिशय शिस्तबद्ध तर्कावर आधारलेली होती. तर आपल्याला अंदाज येईल ही दुनिया कुठली असेल. तर ही दुनिया संख्याची, त्यांच्यावरील क्रियांची ही दुनिया होती, गणितांची दुनिया होती. म्हणून ते मानसिक संतुलन बिघडण्यापासून दूर झाले. त्यांची बुद्धिमत्ता आहे त्या परिस्थितीमध्ये राहिली आणि गणित ही स्पष्ट विचारांची गुरुकिल्लीच आहे असा त्यांचा विश्वास असल्यामुळे त्यांनी त्या दुनियामध्ये गुंग झालेले होते. त्यासाठी त्यांनी संख्यांनाच आपले मित्र मानले. त्यांनी गणितातील विविध क्रिया म्हणजे बेरीज, वजाबाकी, गुणाकार जेवढ्या क्रिया आहेत अशा अनेक गोष्टी सोडवायच्या पद्धती बनवून त्यांनी सुरुवात केली जेलमध्ये असताना. आणि या सगळ्या पद्धती तयार करून स्टेजनबर्गच्या डोळ्यात जमा होते. तिथं काय जेलमध्ये कागद नव्हता, त्यांच्याकडे पेन नव्हती, ते फक्त आपल्या मेंदूमध्ये, आपल्या डोक्यामध्ये तयार करत होते सर्वस्व. आणि पण बाहेर खूप अहंकार मानलेला होता. कारण महायुद्ध सुरू होतं, बाहेर हाहाकार, खूप युद्ध, अत्याचार होत होते लोकांवर. त्यांची बायको मात्र आपले पती कधी सुटतील याचं म्हणजे ते वाट पाहत होते. बायकोने पैसे कर्ज घेऊन आपल्याकडे असलेले दागिने गहाण ठेवून किंवा विकून पहारेकरांना लाच दिली, त्या जेलच्या पहारेकरांना. आणि पहारेकरांना लाच दिल्यानंतर त्यांनी त्यांना सोडायचा टाइम, दिवस सर्व सांगितलेला होता आणि त्याप्रमाणे त्याची पत्नी बाहेर वाट बघत होती. आणि ठरलेल्या त्या दिवसामध्ये स्टेचनबर्ग ठरलेल्या वेळेमध्ये ठरलेल्या ठिकाणी ते बाहेर पोहोचले. बाहेर आल्यानंतर तिथं थांबले नाही, दोघेही स्वित्झर्लंडला पळाले. तिथं थांबणं शक्य नव्हतं, कारण तिथं थांबले तर आणखी अटक झाली त्यांना. म्हणून ते तिथून पळून घेऊन स्वित्झर्लंडला गेले. आणि तब्येतीची स्वित्झर्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांच्या तब्येती मात्र सुधारणा सुरू झाली. कारण जेलमध्ये असताना खूप हलापुष्टामुळे तब्येत खूप खराब झाली होती. आणि ते जेव्हा स्वित्झर्लंडमध्ये गेले आणि काही दिवसानंतर त्यांच्या तब्येतीमध्ये सुधारणा झाली. आपण तयार केलेले पद्धती मुलांना, स्वित्झर्लंडमधल्या मुलांना शिकवायला सुरुवात केली. त्याने निवडलेले मुले कशी असतील, कारण हुशार मुलं निवडत होते ते. गणिताचा तिरस्कार करणारे विद्यार्थी, त्यांच्या क्लासला गणितावर तिरस्कार करणारे विद्यार्थी, ज्यांचं कशातही लक्ष नव्हतं असे विद्यार्थी रस घेऊ लागले. कारण गणिताला कंटाळा करणारे, नको नकोसं वाटणारे विद्यार्थी त्यांनी गोळा केले आणि शिकवायला सुरू केली. आणि नंतर काय झालं, विद्यार्थ्यांमध्ये गोडी निर्माण होऊ लागली. त्या विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढू लागला. आश्चर्य म्हणजे गणिताबरोबर इतर विषयातही प्रगती वाटू लागली विद्यार्थ्यांची. आणि मतिमंद मुलगा ही पद्धत जर त्या मतिमंद विद्यार्थ्यांना शिकली तर त्या विद्यार्थ्यांची स्मरणशक्ती वाढत आहे असं बऱ्याच जणांना निदर्शनास आलं. म्हणून असे बरेच मतिमंद विद्यार्थ्यांना ही पद्धत शिकल्यानंतर अनेक विद्यार्थ्यांमध्ये सुधारणा झाल्याची तिथं नोंद करण्यात आलेली आहे. स्टेचनबर्गने 1950 साली झुरिच येथे आपली गणित संख्या म्हणजे मॅथमॅटिकल इन्स्टिट्यूट सुरू केलं. आणि या इन्स्टिट्यूटच्या अंडर त्यांनी वर्ग घ्यायला सुरुवात केली. त्या वर्गामध्ये लहान विद्यार्थी असायचे, मोठे विद्यार्थी, वयस्कर माणसं देखील असायची. थोडक्यात स्टेजनबर्ग पद्धत म्हणजे शॉर्ट हँड मेथड्स म्हणून असे त्या काळामध्ये प्रसिद्ध झालेले होते. आज आपल्या शाळेत शिकल्या जाणाऱ्या सर्व विषयात सर्वात आवडता विषय हा गणित होऊन बसलेला आहे. कारण आजच्या पद्धती आणि जुन्या पद्धती यामध्ये खूप फरक आहे. तर आपण या समाजाच्या माध्यमातून असा संदेश मला द्यावासा वाटतो की आपल्या भारतीय काही पद्धती आहेत,
आणि बाहेरच्याही काही गणितीने लिहिलेल्या पद्धती आहेत त्याचा उपयोग कमीत कमी प्राथमिक शाळेमध्ये व्हावा किंवा एक विषय ठेवला पाहिजे असं या ठिकाणी मला वाटतं. गणित विषयाचा अनेकांना धसका असतो. याचे अनेक कारणं आहेत. त्यापैकी एक खूपच कमी महत्त्वाचं कारण म्हणजे गणितावर अवांतर वाचन करण्यासाठी मातृभाषेत पुस्तक नाही. जे पुस्तक आहे ते तर अवांतर वाचन करण्यासाठी इंग्रजी भाषेमध्ये आहे. शोधून काढा लागतं आपल्याला असं एखादी मराठी भाषेत केलेलं पुस्तक. परंतु खूप कमी पुस्तकांची संख्या आपल्या मातृभाषेत असल्यामुळे अनेक लोक आपल्या गणित विषयाचा धसका घेत असतात. गणितावरची अनेक पुस्तके केवळ परीक्षा केंद्री म्हणजे आपण त्याला एक्झामिनेशन ओरिएंटेड आहेत असं म्हणू शकतो आपण. आणि अनेक गणित शिक्षकांना किंवा विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तक आणि त्याचे गाईड हीच केवळ संदर्भ पुस्तके आहेत असं वाटतं. पाठ्यपुस्तक आणि त्यांची गाईड हा एकच आधार घेऊन अनेक शिक्षक अध्यापन करत असतात, अनेक विद्यार्थी अध्ययन करत असतात. मग पाठ्यपुस्तक आणि त्याचं गाईड घेऊन जर अध्यापन होत असेल तर विद्यार्थ्यांचा आपण काय प्रवृत्त करू शकतो किंवा विद्यार्थ्यांना प्रोत्साहित कसं करू शकतील हाच एक प्रश्न आहे असं लेखक म्हणत असतात. गणित हा मानव निर्मित विषय आहे. कारण गणित हा म्हणजे मानव म्हणजे निसर्ग निर्मित नाही. गणित विषय मानव निर्मित विषय आहे आणि निसर्गातील घटनाक्रम सृष्टीच्या निर्मितीपासून घडून येत आहे. मानवाने नैसर्गिक घटनाचे कार्यकारण भाव शोधून काढले आणि विज्ञानाच्या आज विविध शाखा विकसित झालेल्या आहेत. मानव निर्मित गणिताच्या सर्व शास्त्राच्या प्रगतीला व्यापक आधार अचूकता आणि आकार दिलेला आहे. अंक आणि आकृत्याने आजचे सर्वच विषय व्यापून टाकलेले आहेत. गणिताच्या अभ्यासकाला तर्कशुद्ध विचार करण्यासाठी सवय जळून घ्यावी लागते. कारण कशी चालत नाही, तर्कशुद्ध पद्धत ठेवली पाहिजे गणिताच्या अभ्यासकाला. आणि त्याला जीवनाच्या अनेक क्षेत्रामध्ये प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे उपयोग होत असतो. अनेकांना गणितातील घडामोडीचा धसका असतो. बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकार, वर्ग, घनमूळ, क्षेत्रफळ म्हणजे एक मोठं संकटच आहे असं वाटत असतं. केवळ मोठ्या आकडामोडीशी असं नव्हे तर साध्या बिन हातावरल्या गोष्टी आपण हातावर मोजून म्हणतो आपण त्याही पेक्षा साधे उदाहरण सोडण्यासाठी आज कॅल्क्युलेटर गणित करणाऱ्यांची संख्या जगामध्ये किंवा आपल्या इथे कमी नाही. साध्या कॅल्क्युलेशनला आपण कॅल्क्युलेटर वापरतो. मी देखील म्हणजे आपला सवाल बोलला थोडे कॅल्क्युलेशन आपले म्हणजे आता सवय झालेली नाही की मनातल्या कॅल्क्युलेशन करावं आणि लगेच सांगावं, लगेच मोबाईल करणार आपण कॅल्क्युलेशन करणार. तर ह्याची संख्या म्हणजे 99% झालेली आहे. 1% लोक असते ते आता कॅल्क्युलेशन म्हणजे आपला कुठल्या जुन्या पद्धती वापरून किंवा आपला जो शिकलेला आहे त्या पद्धतीने करणाऱ्या संख्या. आणि आपल्याला किंवा मानवाला अनेक गुण गणिताचा अभ्यासक बनल्याने प्राप्त होत असतात. त्यात लेखक म्हणतात की तर्कशुद्ध विचारांची सवय लागते, प्रगटीकरणातील शिस्त वाढते, एकाग्रता वाढते, चिंतनशीलता वाढते, सृजनशीलता वाढते, प्रतिमा निर्मिती क्षमता वाढते, जिद्द वाढते, समस्येच्या कायमस्वरूपी विराकरणाबद्दलची आस्था वाढते, अमूर्त संकल्पनाची जाण होते, कर्तव्य कृतीचा इरादा वाढतो, संपादित पूर्वज्ञानाचे जास्तीत जास्त उपयोजन कौशल्य कसं करता येईल लक्षात येईल, उद्दिष्ट पूर्तीसाठी अपार कष्ट करण्याची तयारी निर्माण होते, कर्तव्य कृतीचा इरादा वाढतो, पटेल तेच स्वीकारण्याची वृत्ती वाढते, प्रामाणिकपणा वाढतो, खेळाडू वृत्ती वाढते, नियमाचे पालन करण्याची प्रवृत्ती वाढते, तल्लख स्मरणशक्ती होते. श्रोतेहो, आपल्या भारतीय गणितीने जगात केलेले कार्य हे आकाशात तळपणाऱ्या सूर्याइतके आहे. कारण ज्यावेळेस युरोपातील मानव हा अश्मयुगाच्या थोडा पुढे होता आणि त्यावेळेस भारतीय सूत्रकार वेगवेगळे गणिते नियम तयार करत होते. पण 18व्या शतकानंतर युरोपने ही संशोधनात्मक कार्य सुरू केलेले आहे आणि आज असलेले गणिते भारतीय दशमान पद्धतीवर आधारलेल्या एका सुंदर राजवाड्याइतके भव्य आहे.
श्रोतेहो, आपल्या देशात एका 27 वर्ष वयाच्या युवकाने श्रृंगेरी भोवतालच्या घनदाट अरण्यात एकांतवासात अध्यात्म साधना करावयास सुरुवात केली. आणि त्या युवकाने अथर्ववेदात, तर वेदाचे अनेक प्रकार आहेत, अथर्ववेदात विखुरलेल्या माहितीवरून वैदिक गणिताची 16 सूत्रे आणि 13 उपसूत्रे तयार केली. त्या युवकांचं मूळ नाव होतं व्यंकटरमण. पण त्यांनी संन्यास घेतल्यानंतर त्याचं नाव ठेवलं गेलं भारती कृष्ण तीर्थ आणि नंतर ते पुरीच्या गोवर्धन पीठाचे शंकराचार्य बनले. शंकराचार्य भारती कृष्ण तीर्थ हे लहानपणापासून इतके कुशाग्र बुद्धीचे होते की वयाच्या केवळ 15व्या वर्षी म्हणजे 1899 साली शालांत परीक्षेत प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यांचं संस्कृतवरील प्रभाव पाहून त्याला संस्कृत संघटनेने त्यावेळी सरस्वती ही पदवी दिली होती वयाच्या 15-16व्या वर्षी. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तर्फे घेण्यात येणारी MA, त्या काळामध्ये अमेरिकन मधून MA आपल्या इथे बरेच विद्यार्थी शिकलेले आहेत. अमेरिकन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स तर्फे घेतली जाणारी MA ची परीक्षा त्यांनी मुंबई केंद्रातून 1904 साली दिली आणि एकाच वेळा 6 विषय, त्या 6 विषयामध्ये विज्ञान, तत्वज्ञान, इतिहास, इंग्रजी, संस्कृत आणि गणित, आणि या परीक्षेत त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला होता. आणि हा त्यांचा जो विक्रम आहे तो आजपर्यंत कोणीही मोडू शकलेला नाही. कारण 6 वेळामध्ये 6 विषयामध्ये एकाच वेळेस दिली आणि ती प्रथम क्रमांकाने मिळणारी एकमेव भारतीय आहे. त्याचा हा विक्रम आजपर्यंत कोणीही मोडलेला नाही. आणि अशा या सरस्वतीचा मूळ पिंड हा योगाचा होता. बेंगलोर येथील ते प्राचार्य पदावर कार्यरत होते. स्वातंत्र्याच्या चळवळीतले ते कार्य करत होते. बेंगलोरला प्राचार्य पद असताना, स्वातंत्र्याच्या चळवळीत कार्य करत असताना हे सर्व बाजूला सोडून त्यांनी संन्यास पत्करला आणि 8 वर्षाच्या साधनेत त्यांनी गणिताचे 16 सूत्रे आणि 13 उपसूत्र शोधले. या 16 सूत्रांचा सहाय्याने कोणत्याही शाखेतील उदाहरण कमीत कमी वेळेमध्ये, कमीत कमी श्रमामध्ये सोडवता येतात असं त्यांनी त्यात म्हटलेलं आहे. या गणिताच्या प्रसारासाठी त्यांनी भारतात व अमेरिकेत अनेक व्याख्यानं दिलेली आहेत. शंकराचार्यांनी या पद्धतीला अश्रूशिवायचे गणित असं नाव ठेवलेलं आहे. आणि वैदिक गणितावर स्वामीजींनी लिहिलेलं जे पुस्तक आहे वैदिक गणित, इंग्रजीत असून ते 1965 साली प्रसिद्ध केलेलं आहे. तिथं विकत नाही ही म्हण वैदिक गणितासाठी खूप खरी ठरलेली आहे असं मला वाटतं. तिथं विकत नाही, कारण काय, वैदिक गणित हे आपल्या भारतामध्ये तयार केलेलं गणित तज्ञांनी केलेलं आहे आणि त्याचाच प्रसार आपल्या भारतामध्ये होत नाही. म्हणून लेखक म्हणतात तिथं विकत नाही ही म्हण जसं वैदिक गणिताला खरी ठरलेली आहे. अनेक पुस्तकात गणिताच्या इतिहासाबाबतीत अनेक गोष्टींचा उल्लेख आढळून येतो. जसे की वैदिक गणित भारत वगळून, भारतामध्ये नाही, भारत वगळून इंग्लंड, अमेरिका, हॉलंड, कॅनडा, स्पेन, हाँगकाँग, तैवान आणि मेक्सिको देशातील शाळांनी वैदिक गणित शिकवायला सुरुवात केली आहे. नासा हे अमेरिकेतील अवकाश संशोधन संस्था आहे आणि या काम करणाऱ्या शास्त्रज्ञांनी वैदिक गणिताच्या सूत्रामध्ये दडलेला प्रचंड आकाश लक्षात घेऊन आर्टिफिशियल इंटेलिजन्स साठी वैदिक गणितातील सूत्रांचा उपयोग करायला सुरुवात केलेली आहे. वैदिक गणिताचा प्रसार पाश्चिमात्य देशात इतक्या मोठ्या प्रमाणात झालेला आहे की इंग्लंडमध्ये काही शाळांमध्ये फक्त वैदिक गणितच शिकवलं जातं. इतकंच नाही तर इंग्लंडमध्ये MBA या कोर्समध्ये वैदिक गणित हा कंपल्सरी विषय ठेवलेला आहे. हे सगळं खरं असलं तरी ज्या देशात हे शास्त्र उगम पावलं त्या आपल्या देशात त्याचा अजून तितका प्रसार झालेला नाही आणि अजूनही शाळांच्या अभ्यासक्रमात या पद्धतीचा समावेश झालेला नाही असं लेखक सांगत असतात.
वैदिक गणित हे शाळेत अभ्यासक्रमात समाविष्ट करणे ही काळाची गरज आहे असं त्या लेखकाला वाटतं. मलाही वाटतं, आपल्याला वाटलं पाहिजे असं मला वाटतं. कारण वैदिक गणितातील पद्धती इतक्या खूप सोप्या, साध्या, अचूक आहे. कारण वैदिक गणिताचे अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्या वैदिक गणिताचे वैशिष्ट्य लिस्ट आहे, आपली काही मोजकी मी सांगणार आहे. वैदिक गणितामुळे पाहायची नवी दृष्टी मिळते. वैदिक गणितातील सूत्रे स्वयंसिद्ध आहेत, म्हणजे बाहेरून इकडून पार्सल केलेले नाहीत, आपण पुन्हा ट्रान्सलेशन करून घेतलेलं नाही. काय स्वयंसिद्ध आहे आणि वापरायला खूप सोपे आहे. यामुळे उदाहरणे सहज सोडवता येतात. या नेहमीच्या गणितासारखी किचकट आकडेमोड नाही आणि त्यामुळे चुकते की काय अशी शंका सुद्धा मनात येत नाही. उदाहरणे सोडवायचा वेग खूप चांगला वाढतो. या दिलेल्या संकेती छोटे छोटे घटक क्रिया करण्यासाठी येत असल्यामुळे बुद्धीला चालना मिळून बुद्धी तीक्ष्ण होण्यास मदत होते. या कठीण संख्या आपण पाडे कशाला म्हणतो? 13चा पाडा कठीण वाटतो, 17चा पाडा आपल्याला कठीण वाटतो, 19चा पाडा आपल्याला कठीण वाटतो, 23चा पाडा आपल्याला कठीण वाटतो. परंतु अशा कठीण संख्याचे पाडे देखील आपल्याला पाठ करण्याची आवश्यकता नाही वैदिक गणितामध्ये, किंवा लक्षात ठेवण्याची देखील गरज नाही. हे त्या वैदिक गणिताचं वैशिष्ट्य आहे. यातील पद्धती इतक्या सोप्या, साध्या आणि त्यामुळे या विषयांची मुलांच्या आणि काही मोठ्या माणसाच्या मनातील भीती कुठल्या कुठे निघून जाते. एकच उदाहरण सोडायला आपल्या गणितात बहुतेक वेळा एकच रीत असते, एकच फॉर्म्युला असतो. परंतु वैदिक गणितामध्ये उदाहरण सोडण्यासाठी एक नाही अनेक वेगवेगळ्या पद्धती आहेत. म्हणून एखादी पद्धत आपल्याला जर लक्षात येत नसेल किंवा एखाद्या पद्धतीने एखादी उदाहरण सोडता येत नसेल तर दुसरी पद्धत वापरून आपण लगेच ते उदाहरण सोडवू शकतो. हे त्या वैदिक गणिताचं वैशिष्ट्य आहे. सध्याच्या गणिती पद्धतीत उदाहरण सोडवताना विद्यार्थ्याच्या दृष्टीने दोनच पर्याय असतात. एक तर भोकमपट्टी करून उदाहरण सोडवायचं किंवा येत नाही म्हणून ते सोडून द्यायचं. परंतु वैदिक गणितामध्ये तसं नाही, कारण भोकमपट्टी करण्याची तर आवश्यकताच नाही. परंतु येत नाही म्हणून सोडायची असं नाही, कारण एक आपला रीत माहित नसेल दुसरी पर्याय त्याला आहे वैदिक गणितामध्ये. आता बेरीज करायचं, बेरीज आपल्याला साधी बेरीज करायचं असेल तर 2 मेथड 4 मेथड आहेत. आपली एकच कॉमन मेथड आहे आपल्याकडे सध्या. परंतु वैदिक गणितामध्ये 4 पद्धती आहेत. त्यामध्ये एक शुद्ध नावाची पद्धत खूप म्हणजे सोपी. तुम्ही पुस्तक कधी वाचलात वैदिक गणित पहा. शुद्ध मेथड बेरीज करण्यासाठी खूप फास्ट प्रोसेस, म्हणजे एखादी बेरीज करायला आपल्याला जर 4-5 मिनिटं लागत असतील तर ते शुद्ध मेथड जर वापरले आपण क्विक सेकंदामध्ये त्याची बेरीज करू शकतो. किती मोठी संख्या असू द्या. या पद्धती शिकताना अजिबात कंटाळा येत नाही आणि सध्याच्या कॉम्प्युटर युगात ही पद्धत वापरता येण्यासारखी आहे. तर कॅल्क्युलेटर वापरायची गरज नाही. कॅल्क्युलेटर आपण ऐवजी जर आपण वैदिक मेथड वापरली तर कॅल्क्युलेटरच्या पेक्षाही फास्ट आपण उदाहरण सोडू शकतो, बेरीज करू शकतो, गुणाकार करू शकतो, भागाकार करू शकतो आपण. परंतु ते आपल्याला शिकलं पाहिजे, वैदिक मेथड्स शिकल्या पाहिजे आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे पद्धत शिकण्यासाठी विशिष्ट वयोगट असण्याची गरज नाही. लहान विद्यार्थी म्हणून शिकू शकतो. आपल्यासारखे थोडेसे मध्यमवर्गीय शिकू शकतात किंवा अति वयस्कर देखील वैदिक गणित शिकू शकतात. म्हणजे वयाची अट नाही, कुणीही वैदिक गणित शिकू शकतात. मला खात्री आहे की वैदिक गणिताची गोडी लागली की तुम्ही सर्वजण वैदिक गणिताचा मुळापासून अभ्यास करा. जोपर्यंत आपण एक पुस्तक वाचणार नाही वैदिक गणितावर तोपर्यंत आपल्याला त्याची गोडी निर्माण होणार नाही. म्हणून या संवादाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतो की वैदिक गणितावरील पुस्तक सर्वांनी वाचावं आणि आपल्या पाल्यांना त्याबद्दल माहिती द्यावी आणि पाल्यांना देखील त्यामध्ये गोडी निर्माण करावी. या निमित्ताने मी सगळ्यांना आवाहन करतोय. वैदिक गणित तुमच्या अभ्यासक्रमात नाही, हा गणिताचा जोड अभ्यास आहे असं गृहीत धरावं लागेल आपल्याला. आणि अभ्यासक्रमामध्ये सध्या तर कुठं नाही, फक्त आपला जोड अभ्यास गणित धरून आपल्याला वैदिक गणित शिकावं लागेल. आणि हे शिकताना तुम्हाला वेगळाच आत्मविश्वास वाटू लागेल. जोपर्यंत तुम्ही शिकणार नाही तोपर्यंत आत्मविश्वास कुठे येणार नाही. वैदिक गणित शिका, आपल्याला सगळ्यांना आत्मविश्वास वाढेल आणि तुमचा गणितच नव्हे तर इतर विषयाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलेल याची मला खात्री आहे. हे वैदिक गणित सूत्रावर आधारलेलं आहे. सूत्र पाठ झालं आणि त्या सूत्राचा अर्थ नीट समजून घेतला तर ते सूत्र कुठे, कसे, केव्हा,
वापरायचे हे जर हे कळेल आणि त्यामुळे उदाहरण आपल्याला सहज सोडवता येईल. एका तत्वज्ञ विचारवंताचं एक वाक्य आहे, ते खूप वाक्य मला आवडलं आणि ते तुमच्यासाठी मला ठेवा वाटलं म्हणून मी सांगतोय. ज्यांचा गणित विषय चांगला आहे त्याला सगळे विषय सोपे जातात. कारण गणितामुळे तुम्हाला तर्कशुद्ध विचार करण्याची, उदाहरण सोडवताना विविध शक्यता विचारात घेण्याची, आपण सिम्पल घेत आपण शक्यता, हे शक्यता आहे, ते शक्यता आहे, ही जी विचार करण्याची आपली जी क्षमता आहे, तिची गरज वाटते, गरज असते आणि या सवयीचा फायदा इतर विषयांचा अभ्यास करताना तुम्हाला होणारच आहे. म्हणून मी आणखी एक आवाहन करतो की वैदिक गणित इथे जे उपस्थित आहेत श्रोते सर्व किंवा फेसबुकच्या माध्यमातून जे या समाजाला उपस्थित असतील त्या सर्वांना मी पुन्हा एकदा आवाहन करतो की आज आपल्याला जरी गरज वाटत नसली तर कमीत कमी आपल्या पाल्यासाठी तरी आपण वैदिक गणिताचा पुस्तकांचा अभ्यास करावा आणि ते आपल्याला पाल्याला देखील अभ्यास करण्यासाठी सांगावा. आणि आपल्या या चळवळीचं नावच आहे चला कवितेच्या मनात. आणि शेवटी कविता हा शब्द असल्यामुळे शेवटी मी एक गणितावरलं गाणंही म्हणून दाखवणार आहे. गाण्यामध्ये मी माझं काही मनाचं गाणं नाही, पण मी एक शोधलं आणि ते म्हणणार आहे. एक दिवस असा येतो की सारा मोहरा फिरून जातो. एक दिवस असा येतो सारा मोहरा फिरून जातो. वाटत असते अंधाराची रात्र नाही संपायची. वाटत असते जीवन म्हणजे गणिताचे लांबट पुस्तक. जुळत नाही साधे कोष्टक, रीत तर चुकली नाही. हातचा तर चुकला नाही, काय करावे सुचत नाही. तोच कुठून येतो जुळते गाणे गाऊन जातो. मीही हळूच हसू बघतो गणितातून गाणे गातो. शेवटी गणितामुळे तुमचं जीवन उज्ज्वल हो. प्रगतीच्या यशाच्या मार्गावर तुमचे आयुष्य आनंदात जावो अशी इच्छा व्यक्त करून तुमची रजा घेतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबा, कुणाला काही विचारायचं असेल तर विचारू शकतो. विचार काही विचारायचं तुम्हाला तर मी विचारतो की सर विचारणार. बोल सर. आता तुम्ही गणिताचा विषय खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितला. तुम्ही म्हटल्याप्रमाणे तर्कशुद्ध विचार करण्याचे प्रवृत्त होतं. आता अलीकडच्या कॉम्पिटेटिव्ह परीक्षेमध्ये बरेचसे इंजिनिअरिंग आणि सायन्सचे विद्यार्थी यांचं पास होण्याचं प्रमाण बरंच वाढलं. तर आता राहिला प्रश्न मला एक विचारायचा आहे की जे पाळी होते अगोदरच्या आमच्या लहानपणी आम्ही पाहतो, त्या पाळी पद्धती जी आहे ते ऱ्हास होण्याला कोण कारणीभूत आहे? आपल्या आजची पद्धत नंतर उत्तर अपेक्षित आहे. आणि दुसरा प्रश्न आहे की ही जी वैदिक गणित पद्धती आहे, आता सध्या आपण कोणती पद्धत वापरतो आणि वैदिक गणिताची जी पद्धत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष का होतं? सध्या आपण जागतिक लेवलला पारंपरिक पद्धत वापरतोय. वैदिक गणिताचा म्हणावा तसा प्रसार आपला भारतामध्ये झालेला नाही. वैदिक गणित ही जगामध्ये खूप प्रसार झालेला आहे. जगामध्ये अनेक देशामध्ये अनेक माध्यमिक शाळांमध्ये कंपल्सरी विषय ठेवलेला आहे. म्हणून या समाजाच्या माध्यमातून मी सगळ्यांना आवाहन करतोय, आपल्या भारतामध्ये याचा प्रसार झालेला आहे. आणि म्हणून मी हा विषय मुद्दाम निवडला आहे समाजामध्ये की हा प्रसार झाला पाहिजे. या फेसबुकच्या माध्यमातून जेवढे श्रोते असतील त्या श्रोत्याने आपापल्या संबंधित सगळ्यांना आवाहन करावं की वैदिक गणिताचा प्रसार करा. कारण वैदिक गणित ही खूप साधी पद्धत आहे, सोपी पद्धत आहे आणि फास्ट कॅल्क्युलेशन करण्याची पद्धत आहे. या पद्धतीमध्ये पाढे पाठ करण्याची आवश्यकता नाही. या पारंपरिक आपण जे आता गणित शिकतो त्याच्यामध्ये पाढे येणं आवश्यक आहे, परंतु वैदिक गणित पद्धतीमध्ये पाढे पाठ करण्याची आवश्यकता नाही. मी सुद्धा उपस्थित केला त्या वैशिष्ट्यामध्ये. म्हणून पाढे हे पारंपरिक पद्धतीमध्ये पाढ्याची आवश्यकता आहे, परंतु वैदिक गणितामध्ये पाढ्याची आवश्यकता नाही. आपल्याला 100 पर्यंत आलं तरी सफिशियंट आहे. ओके. फेसबुकवरनं एक प्रश्न आलेला आहे. माजी शिक्षणाधिकारी नरसिंह ढोणे सरांचा असा प्रश्न आहे की आपण वैदिक गणिताबद्दल बोलत आहात. हे बोलत असताना वैदिक गणितातल्या काही प्रमुख सूत्रापैकी काही सूत्र आपल्याला सांगता आली तर आम्हा सगळ्यांना आपण सांगावीत असा एक प्रश्न. उदाहरण दाखवा. मी बरेच सूत्र सांगण्यासाठी होते, परंतु हे सध्याचं जे ठिकाण आहे इथं जर मला ब्लॅक बोर्ड दिला असता
सुविधा दिली असती तर मी जवळपास मॅक्सिमम सांगण्याचा प्रयत्न केला असता. परंतु त्यातला एक सिंपल मी फॉर्म्युला शिक्षणाधिकारी साहेबांना सांगितलो. ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10 ही बेरीज करण्यासाठी एक फॉर्म्युला आहे. ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10. समजा 1000 वजा 590 आपल्याला जर वैदिक पद्धतीने करायचं असेल तर पहा ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10 तुम्ही वाटलं तर पेजवर लिहू शकता. 1000 वजा 590 1000 वजा 590. ऑल फ्रॉम 9 आणि लास्ट फ्रॉम 10 म्हणजे सर्व 9 मधून आणि शेवटचं 10 मधून वजा करा. लगेच आन्सर मिळेल तुम्हाला एका सेकंदामध्ये. 590 म्हणजे 9 मधून 5 वजा करा. 9 मधून 9 0 गेला आणि शेवटचं 0 राहते. 10 मधून 0 वजा करा. लक्षात आलं नाही. 1000 उणे 590. दुसरं होतं 1000 वजा 522 घ्या. ओके 522. हा ऑल फ्रॉम 9 म्हणजे शेवटचं सोडून अलीकडे सगळ्या संख्या 9 मधून वजा करा. खालच्या सगळ्या संख्या 9 मधून वजा करायच्या. खालच्या. हा चला शेवटची एक संख्या सोडून. हा शेवटची 10 मधून वजा करा. हा म्हणजे 9 मधून 2 गेले 7 राहिले. 9 मधून 5 गेले 4 राहिले. हा शेवटची संख्या 10 मधून वजा करा. 10 मधून वजा केली 8 राहिली. उत्तर बरोबर आहे का? ओके 522 अधिक 478 बरोबर 1000 येतंय. एकदम राईट. म्हणजे हे त्यातलं एक फॉर्म्युला सांगितला सूत्र. याला म्हणायचं सूत्र गणितामध्ये ऑल फ्रॉम 9 लास्ट फ्रॉम 10. ऑल फ्रॉम 9 वजा करा आणि शेवटची अंक 10 मधून वजा करा. पण हे त्यातलं एक फॉर्म्युला झाला. पण यात थोडंसं बदल फॉर्म्युल्यामध्ये करत जावं लागतं. आता हे फक्त 1000 मधून वजा करा म्हणजे याला बेस संख्येमधून वजा करायचं असेल तर हे फॉर्म्युला वापरतो. पण मल्टिपल बेस मधून जर वजा करायचं असेल तर थोडासा फॉर्म्युला बदल. त्याच्यामध्ये ऍड दुसरा बदल थोडासा आहे. हा किंवा बेस संख्या सोडून दुसऱ्या संख्येमधून जर एखादी संख्या वजा करा त्याला वेगळा फॉर्म्युला आहे. मला या ठिकाणी आता बोर्ड असतं तर मी बराच तुम्हाला फॉर्म्युले सांगितले असते. नाही आता हे वजाबाकीचं एक उदाहरण सांगितलं. एखादं गुणाकार किंवा भागाकाराचं असं उदाहरण देता येईल का? हेच हाच फॉर्म्युला आहे. ऑल फ्रॉम 9 थोडंसं ऍड आहे फॉर्म्युले. मग समजा आपल्याला ठीक आहे मी त्याला एक सूत्र सांगतो. ओके ऑल फ्रॉम 9 1 फ्रॉम 10 लास्ट फ्रॉम 10. त्याला मुद्दा मी या ठिकाणी फॉर्म्युले वगैरे न सांगण्याचा हे होता की बोर्ड असतं तर आपण ते वेगळ्या पद्धतीने ओके बरोबर आहे. सॉरी त्याच्याबद्दल. आणि संवादामध्ये आपण गणित शिकवत बसणं शक्य नाही. नाही एक उदाहरण आता सांगितलं खूप चांगलं आहे एकदम. तर हे झालं सबस्ट्रॅक्शनसाठी. हां ॲडिशनसाठी देखील एक शुद्ध मेथड म्हणून आहे. शुद्ध मेथड. हा तर एक मी तुम्हाला सांगतो एका खाली 1 लिहा. हां 2 त्याच्या खाली 7 लिहा. 7 8 लिहा. 8 9 लिहा. 9 6 लिहा. 6 त्याच्या खाली 4 लिहा. 4. आता ह्याची बेरीज करायची म्हणजे आपल्याला सगळ्या संख्येची बेरीज करत जावं लागते. एकूण 6 संख्या आहेत. तर या 6 संख्येमध्ये तुम्हाला सांगतो 4 अधिक 6 मी काय हां म्हणतो ओके ओके 4 अधिक 6 10 झाले 10. 10 मधला जो दशक स्थानचा नंबर आहे 1 त्या 6च्या बाजूला डॅश माराय डॅश. 6च्या बाजूला. हा आणि हातचा जो 0 आहे हां. वर कन्वर्ट करायचा. तर 0 अधिक 9 9 झाले. 9 9 अधिक 8 9 अधिक 8 17. हा 17 2 आहे संख्या. तर 2 मध्ये संख्या मला 1 हा इकडे डॅश मारा. 8च्या बाजूला डॅश लिहा. 8च्या बाजूला डॅश. हा राहिले 7. हां 7 अधिक 7 14. हा 14 मला 1 इकडे लिहा इकडे डॅश मारा. 4 राहिले. 4 अधिक 2 4 अधिक 2 6. खाली शेवटी लिहा 6 त्याच्या खाली. शेवटी खाली उत्तराच्या खाली 6 लिहा. हां हा डॅश किती येतं? 1 2 3 हा 3 लिहा. बेरीज बरोबर आहे बघा. 6 6च्या अगोदर 3 लिहू. हा 36 आली बेरीज. किती वेळा राहिला? 17 19 19 9 28 आणि 10 38 व्हायला 2. हां नाही बरोबर 2 7 8 9 6 4 होय. वेळ लागतो तुम्हाला मी सांगतो की तुम्हाला वेळ आहे. 20 26 36 नाही बरोबर आहे 36 बरोबर यूज केला तर मी क्विक सेकंदामध्ये करू शकता. एकदम 36 आलं बरोबर आहे. तर आपल्याला जर अपेक्षा झाली तर आपण आता आणखी एखादी लेक्चर आपण डायरेक्ट कॅल्क्युलेशन फॉर्म्युला ठेवूया आपण.
म्हणजे जिथं 2 अंकी संख्या येते तिथं एक डॅश द्यायचा. एकच स्थानावर कॅरी घ्यायचा हा. हिस्सामध्ये आणि त्या दशकचा इकडं drop dash करायचा, द्यायचा. dash द्यायचा. समजा दशक त्याची सर्व बेरीज करायची. नाही समजा जर दशक स्थानी 2 अंक आला तर कुठं 2 अंक दोन येत हां, नाही ना. येतच ना. ओके थँक्यू. ओके खूप छान. ओके आणखी काही कोणाला? नाही, खूप म्हणजे खूप आनंद मिळतो या वैदिक गणितामध्ये. हां मागच्या 4 दिवसापासून आम्ही एक हायस्कूल लेवलला उदगीर शहर भागातल्या सर्व विद्यार्थ्यांसाठी हां सर्टिफिकेट कोर्स इन वैदिक मॅथमॅटिक्स सुरू केलेला आहे. क्या बात. जवळपास उदगीर शहरामध्ये 200 विद्यार्थी त्यात सहभागी आहेत. हां. 40 मला 15 दिवसांनी ते कोर्स ठेवलेला आहे. दररोज 3 तास वेळ घेतो आम्ही. हं. आम्हाला तो त्याचं स्वरूप खूप मोठं करायचं होतं, परंतु बहुतेक म्हणजे आपल्याला सुविधेमुळे म्हणजे झूमवर आपल्याला 100पेक्षा जास्त विद्यार्थी येत नाही एका तासिकेला, म्हणून आम्ही त्याला थोडंसं बांधलं गेलं. नाहीतर आम्ही पूर्ण महाराष्ट्रावर तो कोर्स राबविणार होतो, पण पुढच्या वर्षी आम्ही तो पूर्ण महाराष्ट्रावर राबविणार आहोत. बरं शेवटचं एक विचारतो. आपण म्हणताय की खरं तर आपल्या प्राथमिक शाळेमध्ये वैदिक गणित शिकवलं जायला पाहिजे पण जात नाही. मग हे शिकवण्यासाठी आपल्याला काय करता येईल? आता प्राथमिक शाळेत समजा मी प्राथमिक शाळेतला शिक्षक आहे, मला कशा पद्धतीने याला इथं शाळेमध्ये प्रेझेंट करता येईल म्हणजे मुलं इकडं आकर्षित होते? जोड विषय म्हणून आपण शिकवायला काय हरकत नाही शाळेमध्ये. ओके आता आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना जोड विषय म्हणून शिकवतो सध्या. तुम्ही देखील शाळेतल्या विद्यार्थ्यांना आपला एखादा एक्स्ट्रा पिरियड ठेवून जोड विषय म्हणून शिकवायला काय हरकत नाही. आपला वेळ जरी जास्त गेला असं आपल्याला वाटत असलं तर आपल्याला समाधान जर भेटत असेल, आपली मुलं चांगल्या होतील, हां या समाधानासाठी आपण शिकवायला काय हरकत नाही एक्स्ट्रा काही पिरियड ठेवून. त्यासाठी ट्रेनिंग आहे का काही? ट्रेनिंग काय नाही सर. हे पुस्तक जर वाचलं आपण तुम्हाला 100% समजून जाईल. फक्त वाचन महत्वाचं आहे. आणि आपला उद्देश आहे चळवळीचा वाचन करावं, त्या पाठीमागचा उद्देश आहे. प्रत्येकाने पुस्तक वाचावं, ह्या चळवळीचा आपला हेच उद्देश आहे ना सर. मी तुम्हाला याच्या माध्यमातून आवाहन करतच आहे की पुस्तक आम्ही वैदिक हे सिंपल आहे. पुस्तक असे अनेक पुस्तक आहेत पब्लिकेशन, काही इंग्लिशमधून आहेत, काही मराठीतून आहेत, काही हिंदीमधून आहे. कुठलं एक आपल्याला ते पुस्तक घ्या, साध्या सिंपल पद्धती आहे आणि न समजण्यासारखं काहीच नाही सर. एकदा वाचन केलं 100% समजणार. आता थोडंसं 2-4 वेळेस वाचन करा, फॉर्म्युला लक्षात ठेवणं थोडंसं म्हणजे रिव्हिजन. ओके सर, थँक्यू. थँक्यू. खूप खूप धन्यवाद सर. अत्यंत सुंदर, सहज आणि सोप्या पद्धतीनं आपण या गणिताच्या संदर्भानं विवेचन केलेलं आहे. फेसबुकवरनं एक प्रश्न आलेला होता, त्यांनी कदाचित उशिरा वेळ झाले असावे की कुठल्या पुस्तकावर आणि कोणत्या लेखकाच्या पुस्तकावर संवाद चालू आहे असा एक प्रश्न आला होता. मी त्यांना सांगू इच्छितोय की शशी बेडेकर लिखित गणितातील काही पद्धती व चालीरीती आणि त्याही वैदिक पद्धतीसह नावाचं हे पुस्तक होतं. आणि याच पुस्तकावर आपल्या महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालयाच्या गणित विभागाचे प्रमुख असणारे प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र करंडे सर यांनी आता आपल्याशी संवाद साधलेला आहे. आणि या संवादामध्ये खरं पाहिलं तर गणित हा शब्दच बऱ्याच जणांच्या मनाला धडकी भरवणारा, विद्यार्थ्यांमध्ये विशेष करून. आणि त्याचं कारण आपण एक दुसरं एक सांगितलं की ही खरं पाहिलं तर भीती मुलांच्या मनामध्ये नसतेच, ती भीती आपल्याकडनं भरवली जाते, कधी पालकाकडनं तर कधी शिक्षकाकडनं. आणि म्हणून मुलांना ते अवघड वाटतं. खरं पाहिलं तर गणिता एवढा सोपा विषय दुसरा नाही असं मी एका ठिकाणी ऐकलं होतं. आणि आता ते खरं आहे असं आपलंच या ठिकाणचं विवेचन ऐकल्यानंतर मला वाटतं. आपलं बऱ्याच वेळेला तुम्ही म्हणण्यासारखं जिथं टिकतं तिथं विकत नाही या म्हणीचा आपण वापर केलेला आहे. आणि त्याच्यासाठी हिंदीतली एक म्हण आहे, घर की मुर्गी दाल बराबर. अशा पद्धतीनं कधी कधी होतं घरच्याला किंमत दिली जात नाही किंवा घरच्यापेक्षा बाहेरचं सुंदर दिसतं. अशा पद्धतीचं हे मानवी प्रवृत्ती कदाचित असेल आणि त्याच्यामुळे घडलं असावं.
पण आपलं जे विवेचन आहे आम्हाला निश्चितच हे अत्यंत उपयोगी ठरणार आहे. आणि मी माझ्याकडे वैदिक गणिती पुस्तक मी खरेदी केलेलं आहे 8 वर्षापूर्वी, परंतु त्याला मला वाचणं झालेलं नाही. आणि आता मात्र आपल्या या विवेचनानंतर मला ते नक्कीच वाचावं वाटतंय आणि मी नक्की वाचून घेईन. आणि मी एक शिक्षक असल्यामुळं मी माझ्या शाळेत हा प्रयोग करेन, प्राथमिक मुलांना वैदिक गणित शिकवण्याचा. आणि त्याच्यासाठी आपण जे काही नवीन प्रयोग चालू केलेला उदगीरमध्ये, त्याला माझ्या शाळेच्या व्यतिरिक्तच्या वेळात मला जेव्हा आपल्याशी कनेक्ट होता येईल त्यावेळेला मी आपल्याकडे कनेक्ट होईनच. नसेल तर मी प्रत्यक्षात आपल्या घरी येऊन आपल्याकडनं त्याबद्दलचं मार्गदर्शन घेईन. हे आजचा संवाद ऐकणाऱ्यांना तर फायद्याचा झालाच, मला अत्यंत फायद्याचा होणार आहे. आणि मला या अर्थानं की माझ्या विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होईल. असो तर आजच्या या वाचिक संवादामध्ये उपस्थित राहणाऱ्यांपैकी जन्मदिन असलेला एकही व्यक्ती आज या ठिकाणी उपस्थित नाही. आमची प्रथा आहे कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्यांचा जन्मदिन या महिन्यात असेल त्यांना आम्ही एक ग्रंथ भेट देतो, एक पुस्तक भेट देतो. त्यांच्यासाठी दरवेळेला आपल्याकडे पुस्तकं, नवीन पुस्तकं, वाचलेली नाही, जुनी नाही, तर नवीन पुस्तकं देतोय. आज कुणाचाही वाढदिवस या महिन्यातला असलेला उपस्थित नसल्यामुळं आमची दुसरी प्रथा संवादकांचा सन्मान करणं. कार्यक्रमाचा अध्यक्ष सरांनी मनामध्ये कुठली शंका ठेवू नये. आम्ही आजपर्यंत अध्यक्ष ऐन वेळेलाच ठरवलेले आहे. आपल्याला ऐन वेळेला आम्ही विनंती केली, पण अगोदर देखील आम्ही नियोजित अध्यक्ष ठेवलेले नाही. फक्त आम्ही एखाद्याला विनंती करतो, आपण जर आला तर कदाचित आपल्याला आम्ही अध्यक्ष करू, पण ते येवो न येवो उपस्थित असणारा, वेळेवर आलेला आणि त्या विषयाला, त्या वक्त्याला सूट होईल असा आम्ही अध्यक्ष नियमाचा प्रयत्न करतोय. आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद आदरणीय प्राध्यापक डॉक्टर राम साबदे सरांनी स्वीकारलेलं आहे, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद. प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र करंडे सर मागच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. मागचा विषय देखील गणिताचाच होता आणि त्याला जोडून आजचाही विषय गणिताचाच आला आहे. जे कोणी मागचा आणि आजचा विषय ऐकलेला आहे, दोन्ही विषय गणिताचे असले तरी दोन्हीमध्ये अत्यंत भिन्नता आहे. भिन्नता याच्यासाठी आहे की आजचा वैदिक गणिताला धरून विषय आहे, मागचा गणिताचाच विषय होता पण चालू गणिताच्या पद्धतीचा होता, म्हणून दोन्हीमध्ये भिन्नता हा शब्द मी वापरलेला आहे. आणि तो कार्यक्रम आणि हा कार्यक्रम ऐकणाऱ्याला दोन्ही मधल्या महत्वाच्या गोष्टी लक्षात नक्कीच आल्या असतील. आल्या नसतील तर त्याच्यासाठी पुन्हा त्यांच्या मनातल्या शंका निरसन करण्यासाठी दोन्ही वक्ते आपल्याकडे उपलब्ध पुन्हाही राहणार आहेत. आपण त्यांच्याशी संपर्क साधून बोलू शकतो, विचारू शकतो, शंकांचं समाधान घेऊ शकतो. माझी विनंती राहील उदगीर स्थानिकांची, स्थानिक मधले जे कोणी या ठिकाणी लाईव्ह आहेत त्यांना माझी विनंती आहे, उपस्थितांना तर आहे पण लाईव्ह असणाऱ्यांना विनंती आहे की आपण आदरणीय प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र करंडे सरांशी संपर्क साधावा. आपल्या मुलांचं अवघड असणारं गणित सोपं करून घ्यावं ही विनंती मी या निमित्ताने करतोय. आणि आज करंडे सरांनी वेळातला वेळ काढला, पाऊस असताना देखील पावसामध्ये ते वेळेवर उपस्थित झाले. नाहीतर कधी कधी असं होतं, पाऊस आहे की सर थांबा, पाऊस मध्ये आपण नंतर चालू करू, थोडा वेळ झाला तर काय होतो, असे म्हणणारे वक्ते आम्ही पाहिले. पण आपण तसला कुठलाही विषय मध्ये न आणता अगदी वेळेवर उपस्थित राहून आमच्याशी संवाद साधला, त्याबद्दल आम्ही आपला सत्कार या ठिकाणी करणार आहोत. मी हा विषय गणिताचा असल्यामुळे गणित विषय ज्यांनी जगलाय ते भारतीय रिझर्व्ह बँकेमध्ये ज्यांनी कर्मचारी म्हणून काम केलं, अधिकारी म्हणून काम करून सेवानिवृत्त झाले, म्हणजे त्यांचा विषय गणिताचाच होता, ते आदरणीय मुरलीधररावजी जाधव सर यांना विनंती करतोय की आपण करंडे सरांचा सन्मान, द बिगिनिंग ऑफ थॉट इन द हिस्ट्री ऑफ मॅनकाइंड हे कल्पना परांजपे यांचं ग्रंथ आणि
आणि सन्मान चिन्ह देऊन सरांचा सत्कार करावा. ओके, धन्यवाद सर. यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राम साप्ते सर यांचाही या ठिकाणी आम्ही सन्मान करणार आहोत. राम साप्ते सरांचा सत्कार करण्याची विनंती आमच्या दुसऱ्या आम्हाला विनंती करतोय आमच्या वाचक समाजाचे संयोजक असणारे आणि ते रामभाऊ जाधव यांना मी विनंती करतोय की आपण सरांना या ठिकाणी भावनांकुर हा समाधान भोसले यांच्याकडनं आलेला या ठिकाणी समाधान भोसले यांच्याकडनं आलेला हा ग्रंथ देऊन सरांचा सन्मान करावा. धन्यवाद सर. या ठिकाणी हा वाचक संवाद चालू आहे. आज 249 कार्यक्रम झालेली आहेत. उद्याच्या म्हणजे 4 ऑक्टोबरला आपले 250 पुष्प पूर्ण होणार आहे आणि त्याच्यासाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथून आपल्याशी संवाद साधण्यासाठी आदरणीय अंधारे सर येणार आहे, ज्यांच्या 7 ते 9 PhD झालेले आहेत. ते बहुतेक सर्व प्राध्यापकांना परिचित आहेत. अत्यंत अभ्यासू व्यक्तिमत्व असणार ते आपल्याशी संवाद साधायला येणार आहे. दुसरी एक गोष्ट या ठिकाणी मी सांगू इच्छितोय, आम्ही या 250व्या कार्यक्रमाच्या निमित्तानं एक संकल्प केलेला आहे. या 250 कार्यक्रमामध्ये ज्यांची जास्तीत जास्त उपस्थिती आम्हाला मिळालेली आहे, 50% पेक्षा जास्त जे उपस्थित आहेत त्यांचा आम्ही एका पद्धतीने सन्मान करणार आहोत. अशांची यादी आम्ही काढलेली आहे. ही यादी काढल्यानंतर संख्या मोठी निघाल्यामुळं आम्ही त्याच्यामध्ये पुन्हा भाग केले. एका सत्रामध्ये शिक्षकांचा सन्मान, एका सत्रामध्ये प्राध्यापकांचा सन्मान, एका सत्रामध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान, अशा पद्धतीने आम्ही सन्मान करायचं ठरवलेलं आहे. आणि उद्याच्या 4 तारखेला आम्ही शिक्षकांचा सन्मान करायचं ठरवलेलं आहे. आणि जे शिक्षक या वाचक संवादाला 100 पेक्षा जास्त दिवस उपस्थित होते तेवढ्यांचाच सन्मान आम्ही करणार आहोत. एखादा शिक्षक 99 दिवस उपस्थित असेल तरी त्यांचा आम्ही सन्मान उद्याच्या कार्यक्रमात करणार नाही. कदाचित त्यांची 100री भरती झाल्यानंतर आम्ही नंतर करू. असो, यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर राम साप्ते सरांना विनंती करतोय की आपण अध्यक्षीय समारोप करावा. आज चला कवितेच्या बाणा या व्याख्यान अंतर्गत महाराष्ट्र वैद्यकीय महाविद्यालयातील गणित विषयाचे विभाग प्रमुख डॉक्टर भालचंद्र करंडे सर यांनी निवडलेलं जे पुस्तक आहे ते गणितातील काही पद्धती व चालीरीती या नावाचं पुस्तक आहे. आणि हे पुस्तक शशी बेडेकर यांनी लिहिलेलं आहे. या संवादामध्ये सर्व उपस्थित मान्यवर श्रोतावर्ग यांनी आज जी उपस्थिती लावलेली आहे, खरं तर पाऊस चालू होता आणि अशा पावसामध्ये सुद्धा बऱ्याच संख्येनं आपण सर्व इथे उपस्थित आहात आणि गणितासारखा एक सगळ्यांना अवघड वाटणारा विषय माझ्यासारख्यांना सुद्धा, म्हणजे मी सुद्धा एक सामाजिक शास्त्राचा विद्यार्थी आहे आणि गणित विषय म्हटलं की थोडंसं गोंधळ वाटतं, मला कंटाळवाणं वाटतं. परंतु 100मधल्या 90 जणांना अवघड वाटणारा हा विषय सुद्धा कसा सोपा आहे
आणि प्राचीन काळामध्ये जे भारतीय गणितशास्त्र, वैदिक गणिताचं जे शास्त्र आहे ते कसं अमूल्य आहे, आजही ते कसं उपयुक्त आहे आणि पाश्चात्य गणितीय पद्धत जी आहे त्याच्यापेक्षा ते सोपं कसं आहे, हे आजच्या व्याख्यानामधून, या संवादामधून आदरणीय करंडे सरांनी सांगितलेलं आहे. गणितशास्त्रामुळे माणसाच्या बुद्धीचा विकास व्हायला मदत होते, ही एक अत्यंत महत्वाची गोष्ट यातून त्यांनी सांगितलेली आहे. दुसरं असं की गणितशास्त्राचा अभ्यास करणारा जो व्यक्ती आहे तो अचूक आणि तर्कशुद्ध या ठिकाणी जे काही विचार आहेत ते करायला शिकतो. गणितासारखा व्यवहारामध्ये अतिशय उपयुक्त असणारा हा विषय, कारण आपण पाहतो की गणित जरी दिसत नसलं तरी प्रत्येक क्रियेमागे, घटनेमागे या ठिकाणी गणित आहेच, बेसिक आहे. राज्यशास्त्रामध्ये मी वाचलेलं आहे की प्लेटो आणि अरिस्टॉटल म्हणजे आजपासून 2500 वर्षापूर्वी ग्रीक संस्कृतीमध्ये त्यांनी युनिव्हर्सिटीज काढलेल्या होत्या. अकॅडमीज नावाची प्लेटो युनिव्हर्सिटी काढलेली होती आणि देशोदेशीचे राजा, महाराजा किंवा राजकुमार तिथं प्रवेश घ्यायला इच्छुक असतात. प्लेटो सारखे जे आहेत 400-500 ग्रंथ लिहिणारे व्यक्ती ते गणितामध्ये तज्ञ होते आणि त्यांच्या युनिव्हर्सिटीमध्ये प्रवेश घ्यायचा असेल तर गणित आणि भूमितीची टेस्ट अनिवार्य होती. म्हणजे आमच्यासारखं नव्हतं की काही नाही, गणित नाही आलं तरी कुठेही प्रवेश या ठिकाणी. त्या काळामध्ये गणित हा बेसिक विषय मानला जात होता आणि आजही तो बेसिक आहे आणि फादर ऑफ सायन्स किंवा फादर ऑफ ऑल सब्जेक्ट म्हणायला सुद्धा काही हरकत नाही. ज्याचं गणित चांगलं आहे तो सगळ्या विषयामध्ये त्या ठिकाणी चांगला पारंगत होऊ शकतो आणि ज्याला त्या ठिकाणी या विषयामध्ये गती आहे निश्चितच तो व्यक्ती जो आहे तो पुढे जाऊ शकतो, तो महान होऊ शकतो. आज आपण आपल्या बुद्धीचं सरांनी सांगितलं की फक्त 10%, 12% वापर करणाऱ्यांची संख्या 90% आहे आणि या ठिकाणी जे महान होतात ते 50%च्या आसपास बुद्धीचा वापर करतात. आणि गणित हा जो विषय आहे त्याचा अभ्यास केल्यानंतर निश्चितच आपल्या बुद्धीचा विकास आणि या ठिकाणी गणितामुळं आपल्या बुद्धीचा जसजस वापर करायला जिथे चालना मिळते ती एक गोष्ट सरांनी या ठिकाणी सांगितलेली आहे. अतिशय म्हणजे सूत्र वेगवेगळे जे आहेत या वैदिक शास्त्रातील त्याचा वापर करून आपण गणितामध्ये कसं पारंगत होऊ शकतो. ज्यांना अवघड वाटतं, गणित हा विषय खूप अवघड वाटतो, कठीण वाटतो, त्यांच्यासाठी सुद्धा तो कसा सोपा आहे, वैदिक शास्त्रामध्ये तो सोपा कसा होऊ शकतो हे सरांनी इथं सांगितलेलं आहे. आणि माझ्यासारख्या गणित हा विषय अवघड वाटणाऱ्यांना सुद्धा या ठिकाणी निश्चितच आज असं वाटत असेल किंवा गणित हा अवघड नाही आहे तर खरंच सोपा विषय आहे. आणि आपल्या म्हणजे आजच्या काळामध्ये या ठिकाणी जी पाश्चिमात्य गणितीय पद्धत आहे त्याच्यासोबतच आपण वैदिक गणितीय पद्धत या ठिकाणी निश्चितच अवगत केली पाहिजे, त्याचाही अभ्यास केला पाहिजे. निश्चितच आपल्यालाही त्या ठिकाणी गणित शास्त्र हे सोपं वाटेल. आजच्या या प्रसंगी सरांनी अतिशय अभ्यासपूर्ण पद्धतीनं हे व्याख्यान दिलेलं आहे. मी सरांचं अभिनंदन करतो, धन्यवाद व्यक्त करतो आणि आपण सर्वांनी या ठिकाणी उपस्थित राहून हे व्याख्यान ऐकलं, संवाद ऐकलं त्याबद्दल आपले धन्यवाद व्यक्त करतो आणि धन्यवाद सर. सुंदर असं अध्यक्षीय समारोप आणि या अध्यक्षीय समारोपानंतर मी आदरणीय प्राध्यापक राजपाल पाटील यांना विनंती करतोय की आपण या कार्यक्रमाचं आभार मानतो. प्राध्यापक राजपाल पाटील. सभागृहाच्या मनात या साहित्यिक, सामाजिक व शैक्षणिक चळवळीअंतर्गत अविरत चालू असणारा हा आजचा 249वा वाचक संवाद आणि या वाचक संवादाचे आजचे 249वे पुष्प आपल्यासमोर प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र करंडे सरांनी इथं उभलेले आहे. आज ते आपल्यासमोर अतिशय योग्य आणि सुसूत्रपणे
डॉक्टर शशी मेडकर लिखित गणितातील काही पद्धती चालीरीती वैदिक गणितासह यासाठी गणितावर आपले संवाद झालेला आहे. त्याबद्दल मी वाचक संवाद आणि सराव विजयपणा त्या उपक्रमातर्फे त्यांचे आभार मानतो. या कार्यक्रमासाठी आपल्याला अध्यक्ष म्हणून आलेले उदयनी कॉलेजचे प्राध्यापक डॉक्टर राम साबळे सर हे लागले आणि त्यांनी अतिशय योग्य रीतीने आपल्या समोर अध्यक्ष समोर केलेला आहे. त्याबद्दल मी वाचक समाजाच्या वतीने त्यांचंही आभार मानतो. आणि या कार्यक्रमासाठी आपण सर्वजण इथं लाईव्ह आणि फेसबुकच्या माध्यमातून इथं जे उपस्थित आहेत त्या सर्व श्रोत्यांचे मी आभार मानतो. तसेच आपल्याला हे सहभाग उपलब्ध करून दिल्याबद्दल या सर्वांचे इथं मी आभार मानतो आणि अध्यक्षाच्या वतीने हा कार्यक्रम संपला. धन्यवाद.